प्रकरण 7वं इतिहासातलं हे 7वं प्रकरण आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता आपण या पीपीटीच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जो विकास आहे तो विकास आपल्याला इथे पाहायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं पुढचं पाऊल म्हणजे क्षेपणास्त्र विकास. आता क्षेपणास्त्र याचा हा जो मराठी शब्द आहे त्याचा इंग्रजी शब्द बहुतांश बऱ्याच मुलांना माहीत असते, ज्याला आपण मिसाईल म्हणतो. काय म्हणतो? मिसाईल. तर हे क्षेपणास्त्र विकास हे भारतीय विविध क्षेपणास्त्रांची निर्मिती भारतीय पद्धतीनं करण्याचं ठरलं आणि त्यामध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. एक कुठली? पृथ्वी. म्हणजे एक पहिलं क्षेपणास्त्र त्याचं नाव जे आहे ते पृथ्वी. त्यानंतर 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची भारतानं यशस्वी चाचणी केली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत सुद्धा आण्विक विकासाच्या दृष्टीनं आपण किती प्रगत आहोत हे जगाला दाखवून देण्याचं काम या क्षेपणास्त्र विकासामध्ये या कार्यक्रमामध्ये करण्यात आले. आणि या दृष्टीनं इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या अंतर्गत या दोनही क्षेपणास्त्रांचा विकास भारतानं करायचं ठरवलं. आणि त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याला DRDO म्हणतात. काय म्हणतात? DRDO. संरक्षण संशोधन आणि विकास. संरक्षण म्हणजे काय? इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? डिफेन्स. संशोधन रिसर्च, बरोबर. आणि डेव्हलपमेंट, विकास म्हणजे डेव्हलपमेंट. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे काय? ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO, डेव्हलपमेंट अँड रिसर्च, डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याचं मराठीमध्ये होतं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. मग या संस्थेमार्फत भारतानं क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. आणि या ज्या क्षेपणास्त्र निर्मितीचं जे महत्वाचं कार्य केलं ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, म्हणजे APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली DRDO या संस्थेअंतर्गत हा संपूर्ण क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. आता त्यातलं हे पृथ्वी इथं लिहिलेलं आहे PRITHVI आहे का इथं? म्हणजे हे क्षेपणास्त्र याचं नाव काय आहे? पृथ्वी. आता हे जे क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हे जे क्षेपणास्त्र आहे हे काय करतंय? युद्धामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करतं. कारण युद्ध हे पायदळाच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. सैन्य ज्याला म्हणतो आपण, जे ग्राउंड लेवलला युद्ध असतं मैदानावर, तर ते पायदळाकडे असतं. कुणाकडे असतं? पायदळाकडे. म्हणजे पृथ्वी क्षेपणास्त्र कुणाकडे असतं? पायदळाकडे. म्हणजे शत्रू सैन्याला मात देण्यासाठी पायदळाकडे हे पृथ्वी क्षेपणास्त्र हे जमिनीवरून जमिनीवरच मारा करतं. आणि पृथ्वी 2 हे पृथ्वी 1 हे पृथ्वी 2 हे वायुदलाकडे असतं. कुणाकडे असतं? वायुदलाकडे. आणि पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आलेला आहे. म्हणजे पृथ्वी क्षेपणास्त्र 3ही दलांकडे आहे. पहिलं पायदळाकडं, पृथ्वी 1 पायदळाकडं, पृथ्वी 2 वायुदलाकडं आणि पृथ्वी 3 नौदलाकडं. म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये याचे ट्रान्सलेशन करता येईल. पायदळाला काय म्हणतो आपण? आर्मी, बरोबर. वायुदलाला एअर फोर्स आणि नौदलाला नेव्ही, बरोबर. तर या 3 दलांकडं ही 3 क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3. आता ही जी पृथ्वी क्षेपणास्त्र आहे
त्यांची आण्विक विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता 500 ते 1000 किलो एवढी आहे. म्हणजे या क्षेपणास्त्रामध्ये आण्विक विस्फोटक माहिती आहेत ना, बरोबर, युद्धामध्ये हे वापरलं जातं, ज्याला आपण बॉम्ब म्हणतो, बॉम्ब विस्फोटक. तर हे विस्फोटक वाहून नेण्याची क्षमता याची किती आहे? 500 ते 1000 किलो. तसंच न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला एक क्षेपणास्त्र साधतं. म्हणजे आता हे जे क्षेपणास्त्र तयार केलंय हे काय कार्य करतं? विस्फोटक घेऊन जातं आणि न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल याच्याद्वारे, म्हणजे आता हे मिसाईल, यालाच आपण मिसाईल म्हणतो, वाहून नेण्याची क्षमता त्याची 500 ते 1000 आहे किलोपर्यंत. आणि हेच क्षेपणास्त्र त्याची रेंज किती आहे? 150 ते 300 किलोमीटर एवढ्या लांब पर्यंत एक क्षेपणास्त्र आपला निशाणा साधत असतं. म्हणजे हे झालं पृथ्वी 1चं. त्यानंतर दुसरं जे आहे 1983 नंतर कलाम यांच्या नेतृत्वाखाली DRDO संस्थेनं अनेक क्षेपणास्त्र विकसित केली आणि कलाम यांचं जे योगदान आहे या क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये, किंवा आपण म्हणतो की भारतामध्ये जो क्षेपणास्त्राचा विकास झाला, तर त्या योगदानामुळं त्यांना या क्षेपणास्त्राचे जनक मानतात. हे अब्दुल कलाम, बरोबर ना, APJ अब्दुल कलाम. तर यांनी एक क्षेपणास्त्राचा विकास आपल्या भारतामध्ये पूर्णत्वास नेला DRDO या संस्थेच्या माध्यमातून. आणि त्यामुळं त्यांच्या या कार्यामुळं त्यांना मिसाईल मॅन ही पदवी दिली. कुठली पदवी दिली? अब्दुल कलाम यांना काय म्हटलं जातं? तर अशा पद्धतीनं हे पृथ्वी क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये अब्दुल कलामांचं योगदान. त्यानंतर वेगवेगळी क्षेपणास्त्र निर्माण केली गेली. दुसरं आहे आग्नेय क्षेपणास्त्र. आता याची गरज का भासली? तर आग्नेय क्षेपणास्त्र निर्माण करणं हे सुद्धा गरजेचं होतं. त्याचं कारण चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारताच्या सीमारेषेंना धोका होता, ज्याला आपण काय म्हणतो? बॉर्डर. काय म्हणतो? बॉर्डर. कारण हे भारताच्या दोन्ही बाजूला 2 असलेले देश आणि हे आपले शत्रू राष्ट्र आहेत. तर भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी या दृष्टीनं आणि भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या या दृष्टीनं आग्नेय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. म्हणजे चीन आणि पाकिस्तान पासून असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन क्षेपणास्त्र निर्माण केलं गेलं, कारण भारताची सीमा सुरक्षित राहावी आणि या दोन्ही देशांना भारत या बाबतीत किती सामर्थ्यशाली आहे याची कल्पना यावी म्हणून. आता या क्षेपणास्त्राचा जो पल्ला आहे, हे जे सामरिक क्षेपणास्त्र आहे, सामरिक क्षेपणास्त्र याचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 आणि अग्नी 3 यांची सुद्धा निर्मिती आपल्या DRDO संस्थेमार्फत करण्यात आली. म्हणजे आग्नेय क्षेपणास्त्र कशासाठी उपयोगी येतं? सीमांचं संरक्षण करण्यासाठी. आणि याचा पल्ला किती आहे पहा, किती किलोमीटर पर्यंत आहे? 700 किलोमीटर. किती किलोमीटर पर्यंत आहे? 700 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर पुढे ते विकसित झाले अग्नी 2 आणि अग्नी 3 या पद्धतीनं या आग्नेय क्षेपणास्त्राचा विकास आपल्या भारतामध्ये DRDOच्या माध्यमातून केला गेला. आता यानंतर आणखी एक क्षेपणास्त्र येते, म्हणजे आकाश क्षेपणास्त्र. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. पहिलं क्षेपणास्त्र कुठलं होतं? पृथ्वी. जमिनीवर मारा. दुसरं क्षेपणास्त्र अग्नी. हे जे क्षेपणास्त्र आहे हे सामरिक होतं, म्हणजे समुद्रातून मारा केला जातो. आणि हे तिसरं क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवरून आकाशात. कारण युद्ध 3 प्रकारे केलं जातं, एक जमिनीवर, दुसरं समुद्रमार्गे आणि तिसरं
आकाशमार्ग. म्हणून 3 प्रकारची आपल्याकडं सैन्य दल आहेत. एक आर्मी, दुसरं एअरफोर्स आणि तिसरं नेव्ही. भारत सुरक्षित राहावा त्या दृष्टीने हे 3ही दल काम करत असतात. त्यासाठी आकाश क्षेपणास्त्र कशासाठी निर्माण केलं? जमिनीवरून शत्रू सैन्याचं जे हवेतनं होणारे आक्रमण आहे ती थांबवण्यासाठी हे आकाश क्षेपणास्त्र निर्माण केलं. आणि 30 किलोमीटर पल्ला आहे याचा. किती किलोमीटर? 30. म्हणजे जमिनीवरनं हवेत जे काही आक्रमण होतील शत्रू सैन्यांकडनं ते रोखण्यासाठी तर 30 किलोमीटर पर्यंतची रेंज याची. 30 किलोमीटर पर्यंत जे शत्रूचे हल्ले परतून लावायची याची क्षमता आहे. आणि 720 किलोची स्फोटकं हे एकदम स्पीडी म्हणजे वेगानं वाहून नेण्याची क्षमता आहे या क्षेपणास्त्राची. म्हणजे हे सुद्धा विकसित झालेलं एक क्षेपणास्त्र. इथं बघा ही क्षेपणास्त्र आकाश नाव दिलं बरोबर. AKASH आकाश. तर यांचं कार्य काय? जमिनीवरून आकाशात मारा करणं. म्हणजे आकाशातून जे हवाई हल्ले होत असतात ते रोखण्यासाठी यांचा आकाश या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. यानंतर पुढचं जे क्षेपणास्त्र आहे ते नाग क्षेपणास्त्र. पहिलं पृथ्वी, दुसरं अग्नी, तिसरं आकाश आणि आता चौथं आहे नाग क्षेपणास्त्र. आता याचं कार्य काय? तर शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. म्हणजे ज्यावेळेस युद्ध चालू असतं त्यावेळेस रणगाड्यांचा वापर सुद्धा केला जातो. रणगाड्यांच्या मार्फत जे आपण त्याला तोफ म्हणतो बाबा, तोफा. तर त्या रणगाडे जे आहेत ते विस्फोटकं वाहून आणतात आणि त्याच्यामध्ये स्फोट घडवून आणण्याची सुद्धा क्षमता असते. असे रणगाडे नष्ट करण्यासाठी काय केलंय? नाग क्षेपणास्त्र. हे नाग क्षेपणास्त्र दिसतंय का इथं? म्हणजे क्षेपणास्त्राचं कार्य काय? शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करणे. आणि या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे भारत हा लष्करीदृष्ट्या सुरक्षित झाला. आता रणगाडे कुठं असतात? आकाशात, जमिनीवर. म्हणजे हे कुणाकडे असणारे? आर्मीकडे. कुणाकडे असणार? आर्मीकडे. हे क्षेपणास्त्र आर्मीच्या ताब्यात असतं आणि हे जमिनीवर ज्यावेळेस रणगाड्यांचं आक्रमण होतं त्यावेळेस ते नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. आलं लक्षात सगळ्यांच्या? या पुढे अवकाश संशोधन हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे. अवकाश संशोधन. केरळ राज्य आणि त्या ठिकाणी थुंबा हे नाव आहे. काय? केरळ राज्यातले एका ठिकाणाचं किंवा आपण प्रदेशाचं म्हणून ते नाव आहे. इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. बघा, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेनं या भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं. अवकाश संशोधन ROHINI याचं नाव आहे रोहिणी. काय नाव आहे? रोहिणी. 75 आहे का? आणि लिहिलंय SSTC आणि लिहिलंय INDIA इंडिया. म्हणजे रोहिणी 75 हे क्षेपणास्त्र. सॉरी, हा अग्निबाण कोणाचा आहे? भारताचा आहे. इंडिया लिहिलंय ना, हा भारताचा अग्निबाण आहे. आता अग्निबाण याचे सुद्धा 1961 ला यशस्वी प्रक्षेपण केलं आणि 1967 मध्ये. आता हे अग्निबाण करण्यामागे कुठल्या संस्थेचा हात होता? इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. आता स्पेस रिसर्च या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजत असेल. स्पेस म्हणजे काय?
अवकाश किंवा त्याला आपण अंतराळ म्हणतो. काय म्हणतो? म्हणजे अवकाशाचं संशोधन करणारी ही संस्था आहे. आलं लक्षात? या संस्थेच्या मार्फत अवकाश संशोधन केलं जातं. 1967 मध्ये थुंबा याच ठिकाणी स्वदेशी बनावटीचं रोहिणी 75 हा अग्निबाण, या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण केलं गेलं. आणि 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानं पहिला भारतीय उपग्रह यशस्वी प्रक्षेपण त्या भारतीय उपग्रहाचं करण्यात आलं. त्याचं नाव आहे आर्यभट्ट. काय नाव आहे? म्हणजे हा उपग्रह जो आहे तो पहिला उपग्रह आहे भारताचा. त्याचं नाव आहे आर्यभट्ट. प्रश्न येतो, टिंबटिंब हा भारताचा पहिला उपग्रह आहे. त्याचं उत्तर काय सांगता येईल? आर्यभट्ट. किंवा पहिल्या भारतीय उपग्रहात टिंबटिंब या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. पहिल्या भारतीय टिंबटिंब या उपग्रहाचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. त्याचं सुद्धा उत्तर आर्यभट्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिला भारतीय उपग्रह कोणता असा सुद्धा प्रश्न येतो. त्याचं उत्तर काय? आर्यभट्ट. कुणाच्या सहकार्याने केलं? रशियाच्या मदतीने. रशिया देशाच्या मदतीने. म्हणजे हा उपग्रह यशस्वी करण्यासाठी आपल्याला रशियाची मदत झाली. आणि हे जे आहे हा अग्निबाण आणि हा काय आहे? उपग्रह. हे दोन्ही आपल्याला अवकाश संशोधनासाठी उपयुक्त असतात. हे बघा, इथं जे चित्र आहे ते अग्निबाणाचं आहे आणि इथं जे चित्र आहे ते कशाचं आहे? उपग्रहाचं. कशाचं आहे? अग्निबाण. बाण सगळ्यांना माहिती आहे, प्राचीन काळामध्ये बाणाचा वापर युद्धनीतीसाठी केला जायचा, युद्धासाठी केला जायचा. बाणाला असं समोर टोक असायचं, असं मागे, बरोबर ना? आणि तो असा तीर कमान जे म्हणतो आपण ते असं तोडला जायचा. तोच प्रकारे इथं फक्त थोडं तंत्रज्ञान विकसित केलं. दोरी कामठी गेली, दोरी ओढायची किंवा ती कामठी असायची पुढं, ती गेली आणि काय राहिलंय? तंत्रज्ञान विकसित झालं. जो फोर्स लावला जातो त्या फोर्सच्या माध्यमातून हा बाण अवकाशात जातो. तो पहिला युद्धात माणसं मारायला तयार, म्हणजे त्याचा उपयोग व्हायचा, नेम घ्यायला. आता हा मात्र अवकाशाचा संशोधनासाठी याचा वापर केला जातो. हा फरक बाण आणि अग्निबाण आहे. आणि हा उपग्रह, आता आपण पाहतो उपग्रह संपूर्ण अवकाशात उपग्रह आहेत ना? आहेत का? आज आपण जे तंत्रज्ञान आपल्या सगळ्या जगाचं जे तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, घरात टीव्ही आहे, इंटरनेट सुविधा आहे, बरोबर ना? या सगळ्या कशाच्या मार्फत आता सुरू आहेत? उपग्रहांच्या मार्फत. म्हणजे यांचं कार्य काय? पूर्ण जगभरात हा भारताचा उपग्रह आहे. वेगवेगळ्या घटनांची नोंद घेणे आणि ते प्रत्येक देशामध्ये पुरवणं, हे या उपग्रहांची नाव. म्हणजे आपल्याला आता परदेशातलं सुद्धा आपल्याला क्रीडा स्पर्धा कुठं चालू आहेत, समजा ऑलिम्पिक स्पर्धा, कुठं फ्रान्समध्ये फुटबॉल स्पर्धा असते, ते आपल्याला भारतात दिसतात. ते कुणाचं कार्य आहे? या उपग्रहांच्या माध्यमातून. त्यांची नावं वेगवेगळी आहेत. सॅटेलाइट म्हणतो, त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. इन्सॅट 1, इन्सॅट 2 अशी वेगवेगळी नावं आहेत. तर ते पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढची माहिती पाहू. समजलं सगळ्यांना? आता एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पृथ्वी क्षेपणास्त्र कशासाठी वापरलं जातं? सांग. बरोबर, जमिनीवर मारा करणे. कशासाठी वापरलं जातं? जमिनीवर मारा करण्यासाठी. पृथ्वी क्षेपणास्त्राची स्फोटक वाहून नेण्याची क्षमता किती आहे? 500 ते 1000 किलोमीटर. आणि त्याची रेंज किती आहे? रेंज पल्ला सांग ना. 700 किलोमीटर. बरोबर आहे का?
700 किलोमीटर बरोबर आहे का? तू सांग. 30 किलोमीटर. तू 150 ते 300 बरोबर ना? 150 ते 300 असं काय. यानंतर अग्निक्षेपण असतं. त्याचा वापर कशासाठी होतो? अग्नी पाण्यात मारा करण्यासाठी. पाण्यात मारा नाही, बरोबर. सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, म्हणजे सीमेचं सुरक्षितता करण्यासाठी कोणाचा अग्निक्षेपणास्त्राचा वापर होतो. त्याची स्फोटक क्षमता किती आहे? स्फोटक बॉम्ब नेण्याची 700 किलोमीटर नाही, वाहून नेण्याची क्षमता स्फोटक किती आहे? जमिनीमध्ये ना 720 किलो ना. पुढं तिसरं जे आकाश क्षेपणास्त्र कशासाठी वापरलं जातं? सांगा मला. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी. त्याचं पल्ला किती आहे? 30 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटर बरोबर. त्यानंतर नाग क्षेपणास्त्र. याचा वापर कशासाठी होतो? मुलांपैकी रणगाडे लक्षात. या सगळ्या क्षेपणास्त्रांची माहिती आज आपण पाहिलेली आहे. पुढं अवकाश संशोधनामध्ये आणखी काही मुद्दे आहेत ते आपण नंतरच्या तासाला